कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार। मित्रांनो कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आताच मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण पूर्ण व्हिडिओ आपले प्रॅक्टिकल असतात आणि संपूर्ण माहिती आपली पिकनिक येपर्यंत आपली असते। त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो कांद्याला आता आपल्या येथे जवळजवळ 17-18 दिवसाचा कांदा आपला मित्रांनो मागे झालेला आहे। तर यामध्ये आता आपण तणनाशक फवारणी देणार आहोत। तणनाशक फवारणी अनेक मित्र 20-21 दिवसाच्या पुढे करतात, परंतु तणाची स्टेप पाहून आपण ही फवारणी करणं गरजेचं असतं, कारण यामध्ये तण 2 ते 3 पानावरती जास्तीत जास्त 4 पानावरती असताना आपण ही फवारणी घेणं अतिशय गरजेचं असतं, कारण तण आपलं पूर्ण गेलं पाहिजे। आता कांदा रोपवाटिकेवरती आपण जे तणनाशकाचं प्रमाण आहे ते वेगळं ठेवणं इथं गरजेचं असतं आणि लागवड केल्यानंतर जी तणनाशक प्रमाण आहे ती वेगळे असतात, हे आपण इथे लक्षात घ्या। आता मित्रांनो पाहू शकता, हे पहा आता येथे एक काँग्रेस आहे, पाहू शकता हे पहा 3 ते 4 पानावरती मित्रांनो काँग्रेस आहे, त्याच्या पुढे गवत आहे, ते पण 3 ते 4 पानावरती आहे। या प्रमाणामध्ये गवत असताना ही फवारणी मित्रांनो आपण घेणं गरजेचं असतं। आपलं काँग्रेस पण या औषधामध्ये जाणार आहे, औषध मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कोणता आपण इथे वापरणार आहोत। तर हे सर्व मित्रांनो काँग्रेस सहित पूर्ण गवताचा खात्मा इथे हे जे आपण तणनाशक घेणार आहोत ते करणार आहे। तर औषधाची पण पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। काँग्रेस जर मित्रांनो जास्त मोठं झालं तर हे काँग्रेस जाणार नाही, आपण इथे लक्षात घ्या। त्यामुळे ही फवारणी या स्टेपमध्ये घेणं अतिशय गरजेचं असतं। आता कांदा पण तुम्ही पाहू शकता, हे पहा 17-18 दिवसाचा कांदा आपल्या इथे झालेला आहे, पाहू शकतो आपण। आता कांद्याला शिफारसीत तणनाशक असतात, त्यामुळे कांद्याला थोड्याफार प्रमाणामध्ये झटका बसतो, म्हणजे कांद्याला जास्त येथे काही हानी होत नाही, परंतु तुम्ही तणाची स्टेप पाहून फवारणी घ्या। तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता आपण या पद्धतीमध्ये या 2 औषधाची जोडी आपण येथे लावणार आहोत। तर यामध्ये सर्वांना माहीत आहे हे गोल आहे मित्रांनो, इव्हेंटचं नाव आणि सिजंटा कंपनीचं आहे। आता ब्रँडेड औषध आपण इथे घेतलेले आहे। आता कंपनी जाहिरात वगैरे मी काही करत नाही। यामध्ये कंटेंट ऑक्सीफ्लोरोफेन 23.5% मित्रांनो कंटेंट आहे। आपण दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, काही हरकत नाही। आणि त्याचबरोबर आपण विलोविड इथे घेतलेला आहे, तर याचं पूर्ण सविस्तर नाव मी वरती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे। तर यामध्ये जे कंटेंट आहे गोलमध्ये ऑक्सीफ्लोरोफेन 23.5% मित्रांनो कंटेंट असतो। आणि त्याचबरोबर हे जे विलोविड आहे विलफूप नावाने आपल्याला इथे मिळणार आहे। क्लोरिनोफॉप प्रोपाजिल 15% यामध्ये मित्रांनो कंटेंट आहे। आता याच्यामध्ये पाऊच असतात, 20 ग्रॅमचे पाऊच यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात। एका पंपासाठी आपण 1 पाऊच यामध्ये टाकू शकता। यामध्ये मित्रांनो खूप असा रिझल्ट आपल्याला कांद्यावरती येथे येतो। कांद्यामध्ये आपण मागच्या वर्षी पण हे वापरलं होतं, गोल तर सर्वांना माहीत आहे। तर याचं जे प्रमाण आपण गोलचं घेणार आहोत, तर 20 लिटर पंपासाठी आपण जवळजवळ 20 मिली प्रमाण, म्हणजे 1 लिटरला 1 मिली प्रमाण आपल्या कांदा मुख्य पिकामध्ये घ्यायचं आहे। तर जे हे विलोविड आहे तर याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला मी पाऊचमध्ये सांगितलेलंच आहे। यामध्ये 8 पाऊच असतात, म्हणजे आपले जे टाके आहेत ते 8 टाके येथे होणार आहे। पाहू शकता मित्रांनो पूर्ण कांदा जवळ 2 एकरचा प्लॉट आपला आहे आणि यासाठी आपण पाणी देऊन ही फवारणी करा। पाणी दिल्यानंतर भारी जमिनीमध्ये 2 दिवसानंतर फवारणी आपण इथे करू शकता। आणि जर आपली हलकी जमीन असेल तर दुसऱ्या दिवशी जरी फवारणी केली तरी काही हरकत नाही, कारण मुरुम थोडाफार वरती असतो आणि जमीन ताबडतोब वापसा कंडिशनमध्ये येते। तर जमिनीला पाणी देऊन घ्या, पाणी दिल्यानंतर आपण ही फवारणी करा, जेणेकरून चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील। आणि शक्यतो फवारणीमध्ये खारं पाणी वगैरे वापरू नका, गोड पाण्यानेच ही फवारणी करा। गढवळ वगैरे पाणी आपण इथे घ्यायचं नाही, हे लक्षात येते घ्या। प्रमाण व्यवस्थित घ्या, प्रमाण जर कमी घेतलं तर औषधाचे रिझल्ट पण मिळणार नाहीत। तर त्यामुळे मित्रांनो दिलेली जी मी तुम्हाला खबरदारी सांगितलेली आहे ती खबरदारीने ही फवारणी करून घ्या, कारण तणनाशक फवारणी आहे, खूप अशी क्रिटिकली फवारणी असते। अधिक पण प्रमाण घेऊ नका, योग्य ते प्रमाणानुसार फवारणी करा। यामध्ये आपण वेगवेगळी तणनाशक पण इथे घेऊ शकता, ज्यामध्ये व्हिप सुपर आहे, टर्गा सुपर आहे किंवा इव्हेन्सो आहे। इव्हेन्सो तर हेच आहे गोल नावाने, तर त्यामध्ये फ्युजिलेट आहे, अजून इतर वेगवेगळे मित्रांनो तणनाशक आहेत, कोणतंही आपण घेऊ शकता, पण योग्य प्रमाण आपण इथे घेऊन ही फवारणी करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात। तर पुढील व्हिडिओ आपला येणार आहे तो रासायनिक पहिली फवारणीचा येणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात, तर धन्यवाद। ऑक्सीफ्लोरोफेन 1 मिली प्रमाण आपण 1 लिटर पाण्यासाठी येथे घेत आहोत, बरोबर ती मोजून आपण हे प्रमाण घेत आहोत। आपले मोठे जर बॅटरी पंपाच्या व्यतिरिक्त पेट्रोल पंप असतील तर प्रमाण आपलं वेगळं होऊ शकतं।
प्रमाण आपण व्यवस्थित येथे घेणं गरजेचं असतं। मोठे जर आपले पिस्टन पंप असतील किंवा मोठे आपले मशीन पंप असतील। आता आपण हा पाऊच जो आहे तो एक पाऊच 20 ग्रॅमचा आहे। एक पाऊच आपण एका टाकीसाठी टाकून देत आहोत, म्हणजे लिटरला 1 ग्रॅम प्रमाण आपण इथे वापरत आहोत। तर पाणी टाकून घेऊयात। पहिलं पाणी आपण टाकीमध्ये अर्धी टाकी भरून घेतलेली आहे। पाणी पहिले टाकणं गरजेचं असतं। तर आता आपली टाकी इथे पूर्ण भरत आलेली आहे आणि आता आपण फवारणी घालणार आहोत। तर अशाच प्रॅक्टिकल पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण रिझल्ट देणारी औषधं आपण आपल्यापर्यंत कायम दिलेली आहेत आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट असतील तरच आपण आपल्यापर्यंत हा व्हिडिओ अशा प्रकारचे घेऊन येत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद।